एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीने 2 ते 6 जानेवारी 2025 या कालावधीत स्टेशन रोडवरील KATP ग्राउंड या ठिकाणी रोटरी ट्रेड फेअरचे आयोजन करण्यात आले आहे। यंदाचे रोटरी ट्रेड फेअरचे 24वे वर्ष असून इचलकरंजीकरांच्या पसंतीचे व ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभणारे हे प्रदर्शन यंदाही दिमाखात साकारणार आहे, अशी माहिती रोटरी ट्रेड फेअरचे चेअरमन मनीष मुनोत यांनी पत्रकार परिषदेत देण्यात आली। ट्रेड फेअरच्या माध्यमातून मिळणारी रक्कम वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमासाठी वापरली जाते। त्यातून गरजू लोकांना मदत, प्लास्टिक सर्जरी शिबिर, विविध शाळांना कम्प्युटर, बेंचेस, स्वच्छतागृह, डोळ्यांचे मोफत ऑपरेशन, विविध वक्त्यांची व्याख्याने, ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलने, विविध वैद्यकीय तपासणीद्वारे गरजू लोकांना मदत, रक्तदान शिबिर, प्रशिक्षण शिबिरे व अन्य उपक्रम हाती घेतले जातात। यंदाच्या रोटरी ट्रेड फेअरमध्ये लेडीज व जेंट्स ट्रेड मटेरियल, आर्टिफिशियल ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृहोपयोगी उत्पादने, मोबाईल, दुचाकी व गारमेंट मशिनरी विभाग, वॉटर प्युरिफायर आदीचे स्वतंत्र विभाग मांडण्यात येणार आहेत। खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांचे विविध प्रकारचे स्टॉल असणार आहेत। तसेच मनोरंजनाचे विविध कार्यक्रम, मुलांसाठी मिनी एक्सेल वर्ल्ड असणार आहे। स्टेज शो, कराओके गाणी, मिमिक्रींचे कार्यक्रमांसह आकर्षक बक्षिसांचाही लकी ड्रॉच्या माध्यमातून लयलूट ही खास वैशिष्ट्ये आहेत। या ठिकाणी 112 स्टॉल असणार असून इचलकरंजी व परिसरातील व्यावसायिक, उत्पादक, विक्रेते संस्थांनी आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची एकमेव व उत्तम पर्वणी आहे। पत्रकार परिषदेत संजय खोत, ट्रेड फेअर सचिव पंकज कोठारी, रोटरी क्लब अध्यक्ष संतोष पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत मगदूम, सत्यनारायण धूत, गेमीनाथ कोथळे, वसंत पाटील, अभय येळरुटे, प्रकाश गौड उपस्थित होते।